सो थँक्यू ज्या पुन्हा यस नव्या मॅचच्या दिशेनं पहिल्या षटकामध्ये बोलवाला फलंदाजांचा राहिला कारण की रत्नदीपने सुरुवात केली होती चौकारानं 2 चौकार त्याच्या बॅटने आले तो 5 झाला आणि आता मोर्चा सांभाळला सुयोग मात्रेनं आणि साथीनं ऋषी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती करणला आपण पाहू शकाल. राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू हलक्या हातानं कट केलाय डेलिकेट टच परंतु गती कमी होती त्या कारणास्तव हा चेंडू फील्ड होऊ शकला. अन्यथा असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल परंतु क्षेत्ररक्षक धावले होते त्या ठिकाणी. गली आणि पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक आपण बिहाइंड द विकेट पाहू शकता. चेंडू पर्यंत पोहोचतात तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. एक धाव सहज कंप्लीट केली जाते. आजमध्ये रोमांचकता आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत किंवा 5 षटकांची इनिंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा टेम्परमेंट हा देखील निश्चित खेळाडूंचा पाहायला मिळतो. खरं तर संयमाचा बांध कधी फुटेल याची प्रतीक्षा प्रेक्षक करतात. चांगला चेंडू ऋषीसाठी पडल्यानंतर चेंडू अगदी डीप राहताना आपल्याला पाहायला मिळतो. ही विविधता आहे खरं तर ग्रामीण क्रिकेटच्या गोलंदाजांची देखील. कधी पडल्यानंतर चेंडूमध्ये अतिरिक्त उचली तर कधी पडल्यानंतर चेंडू अगदी खाडून जाताना पाहायला मिळतो. ह्या गोष्टी निश्चितपणाने गरजेच्या आहेत. डॉट बॉलची ते सांगता झाली. शटल क्रिकेटमध्ये आपल्यामध्ये जर व्हेरिएशन विविधता नसेल तर आपण सफल होऊ शकणार नाहीत. ती विविधता दाखवत असताना करण मैदानाच्या आत दरम्यान हा चेंडू इथे मात्र अप्रतिम फटका. दोन्ही पाय हवेमध्ये होते परंतु एक्झॅक्टली ज्या दिशेला फटका एक्झिक्यूट करायचा होता एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार एका टप्प्यावरती दमदार चौकार. घेतलाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते आणि या षटकात फक्त 3 आहेत. म्हणजे गॅप आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या गॅपचा पूर्णतः फायदा घेत असताना सुयोग मात्रे खेळपट्टीवरती. नेक्स्ट बॉल करणकडनं काहीसा स्लोवर चेंडू होता बिहाइंड द विकेट. शॉट फाईन लेग आणि थर्ड मॅन त्या ठिकाणी आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धावफलकावरती आणि या एकच्या मदतीने धावफलक 22 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. हॅलो तर या दरम्यान सर्वेजी घरत यांचं सुद्धा या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही या पंचांकडे कटाक्ष टाकला परंतु पंच स्थिर आहेत. खरं तर ऑफिशियल पंच व्यावसायिक पंच अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि त्यापैकी हे 2 नामांकित पंच ज्यांच्याकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव देखील आहे सचिन कडू आणि साथीनं मनोज पवार यांना आपण पाहतोय. खरं तर डे नाईट ते भूमिका पार करतात पंचांची. भरपूर मेहनत आपल्या ह्या विभागामध्ये त्यांची देखील आहे. चांगला चेंडू अगदी लोअर फुलटॉस खोलात टाकलेला चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी मानस दाखल होतं परंतु अंततः धाडस करू शकले नाहीत कारण की फिल्डिंग चांगली झाली. एकाच ऍक्शननं चेंडू उचलून फेकला. मुकेश होते त्या ठिकाणी आणि मुकेशकडनं हे दमदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. टॉस जिंकलाय तो टीम निलजेनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आपण पाहतो. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं ते हिमांशू इंटरप्राइजेस टीम घावदेवी वळवलीला. एकंदरीत आतापर्यंत षटकं 2 पूर्ण झालीत आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 23 धावा आपण पाहतो. पहिल्या षटकात 16 आल्या होत्या परंतु ह्या षटकाचा जर विचार केला तर ह्या षटकात धावा 7 आल्या. म्हणजे इकॉनॉमिकल हा स्पेल आपण म्हणू शकतो करणचा. कारण की ह्या षटकात 2 डॉट बॉल देखील आले. विकेट आला नाही परंतु ज्या प्रकारे ज्या विश्वासानं गोलंदाजीसाठी करणला आणण्यात आलं होतं तो विश्वास त्यानं सार्थ ठरवला आणि त्याचा इकॉनॉमिकल स्पेल आपण दुसऱ्या षटकात पाहिला. आता पॉवर प्लेचा प्रतिबंध दूर झालाय. आता 5 क्षेत्ररक्षक आपण सीमालगत सजवू शकता ही मुभा गोलंदाजाला असेल. अतिशय चांगली सुंदर सुरेख स्पर्धा. ही स्पर्धा केवळ एका वर्षाची नाही तर या स्पर्धेला परंपरा आहे. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि भरपूर जबाबदारी आमचे मित्र तुषार पोरजी देखील घेत असताना त्यांच्या साथीनं राकेश पोरजी असतील आमचे प्रल्हाद असतील तदनंतर आपण डोनाल्डला देखील पाहतो. एकंदरीत संपूर्ण त्यांची टीम ज्यांची भरपूर मेहनत आहे आणि त्या मेहनतीनं एक यशस्वी स्पर्धा या क्रीडांगणावरती पूर्ण होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती वन्स अगेन नितेश पाटील. पहिल्या षटकात 16 जरी खर्च झाल्या असल्या तरी आपल्या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्याच्यावरती विश्वास टीम निलजेचा. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 1 आणि खरं तर ज्या प्रकारचा क्रमांक आहे आणि ज्या प्रकारचा खेळ आहे ते अगदी सुटेबल मी म्हणेन.
कारण की दमदार खेळ नेहमीच आपण पाहतोय. नुकतीच झालेली रजनी क्रिकेट स्पर्धा बुरदुल येथे तिथे मालिकावीरचा किताब ज्या खेळाडूने पटकावला होता, अनेक सारी मालिकावीरची किताब ज्या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय तोच नितेश. दरम्यान आडव्या बॅटनं चेंडूला टर्न करत असताना ऑनसेटला डीपमधनं मिड विकेट पुढे सरकेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड थोडीशी झाली. क्षेत्र कोणते असो, जेव्हा जेव्हा चुक्या आपल्या हातून घडतात तेव्हा तेव्हा त्याचा बेनिफिट इतरांना भेटत असतो आणि इथे देखील तेच झालं. विपक्ष संघ जो वळवली संघ खेळतोय, फिल्डरकडनं थोडीशी चुकी झाली, लगेचच एकचं रूपांतर 2 मध्ये झालं आणि ते धावा 2 कंप्लीट होत आहेत. 25 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आपण पाहतोय. 5 षटकांचं एक सत्र, दोन्ही एंड सामने पाहतोय. खरं तर ऐतिहासिक हे क्रीडांगण आहे. रोंजणगावचे श्रीमान ऋतिकजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर नयाज शेख हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत. थँक्यू. नक्कीच मोस्ट वेलकम. आलेल्या तमाम मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं खूप खूप स्वागत. स्पर्धा देखील दमदार आहे आणि ह्या स्पर्धेप्रसंगी अनेक मान्यवर सातत्यानं आपल्याला या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. हे वैशिष्ट्य आहे खरं तर आमच्या आयोजकांचं ह्या स्पर्धेचं, कारण की इतकं मोठं जे स्टेज आपण पाहतो ते नेहमी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्याचं कारण की आयोजकांवरती असलेलं मान्यवरांचं प्रेम आहे. प्रचंड वाऱ्याचा वेग, अगदी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहणारे वारे आणि त्या वाऱ्यांच्या डवळ्यात फडकणारे हे आपले झेंडे आपण पाहतोय. गोलंदाज नितेश, चांगला चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय क्लीन बॉलच्या माध्यमातून. सफलता दुसरी आणि व्यक्तिगत जर आपण विचार केला तर ही सफलता व्यक्तिगत देखील दुसरी आहे नितेश पाटीलची. परतावं लागेल तो फलंदाज सुयोग मात्रेला. गोलंदाज फलंदाजसाठी स्पायसिकल पाहतो. एकंदरीत एका विकेटसाठी .5 असतील आणि सेमीफायनल पर्यंतच फक्त आपले पॉइंट काउंट केले जातील, याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि क्वालिफाय जो संघ होईल त्याच्यासाठीच पारितोषिकं असतील. यस, नो डाऊट, कारण की त्या गोष्टी आपण नेहमीच पाहतो. पुढील चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल चिंद्रेडकर येता क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय आणि आजच्या दिवसातील पहिला तडाखा चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. हॅलो. चेंडू 5 समाप्त झालेत. 1 टू गो. शेवटचा बॉल. समोर नौखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय त्यानं. पुन्हा एकदा क्रीजच्या कोण्यामध्ये आला होता, क्रीजचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. भरपूर उन्हाळे पावसाळे त्याने देखील ह्या क्रिकेटमध्ये पाहिलेत आणि त्यानंतर लेंथ लाईनचा परिवर्तन त्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि फलंदाजाला शांत ठेवले. षटकानंतर डॉट आलाय. एकंदर 3 षटकांचा खेळ संपला. धावा दापडकरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 आपल्याला पाहायला मिळतात. ड्रिंक्स ब्रेक 3 षटकानंतर आपण करतो. जर पाण्याची आवश्यकता असेल तर आपण पाणी निश्चितपणाने मागू शकता 3ऱ्या षटकानंतर. तर 12 प्रतिनिधी आपला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. नेक्स्ट मॅच रोहिंग्यानी विरोधात मोठागाव इनिंग. चला, मोठागाव आणि रोहिंग्या या दोन्ही संघांना विनंती राहील आपले कर्णधार आपण लगेच स्टेजवरती पोहोचवा. आपण टॉस करून घेणार आहोत. विनंती राहील लगेच. एकदा दोनदा तीनदा न झाला विजयी चौका.
आवाज द्या. चला पाहुणे मंडळी आहेत त्यांचं आपण स्वागत करू. आजच्या दिवसामध्ये पहिले सत्कार मूर्ती असतील आपल्या फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष आमचे निळजेगावचे श्रीमान बाबूराव दादा पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. मी आयोजन कमिटीला विनंती करेन, आयोजक जितेंद्र पोरजी आणि त्याचबरोबर सुरेश दादा पोरजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सदिच्छा सन्मान करावा. गेले कित्येक वर्ष आपल्या कॅमेरामध्ये अतिशय चांगलं वर्क त्यांचं असतं आणि कुठल्याही कार्यक्रमाचा क्षण ना क्षण ते कॅमेरामध्ये टिपत असतात. असे फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष यांचा सन्मान, त्याचबरोबर दत्ताशेठ पाटील निलजेगाव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सामना सुरू करा, हरकत नाहीये. नया शेख हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आणि त्यानंतर सर्वेजी घरत हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान काल सुद्धा पाहिला आपण. भरपूर मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. ते सर्वांचं स्वागत केलं गेलंय आणि आज सुद्धा तसंच काहीसं चित्र मोडागाव संघ उपस्थित झाला. वेळेवरती सहर्ष स्वागत. ऋषीच्या बॅटमधनं षटकाराला फुलटॉस बॉल टॉस करत असताना केतन पाटीलचं स्वागत झालंय. धावसंख्या 38-38 धावा स्कोर कार्ड वरती. एका बाजूने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मान्यवरांचा स्वागत देखील पाहतोय, त्यांचा सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सन्मान करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट करत असताना वेल लेफ्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉलची खून. अतिरिक्त एक धाव हे दडपण आहे. खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कुठे का होईना परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो आणि चेंडू जास्त दूर ठेवायचं होतं केतन पाटीलला. सध्याच्या घडीला आपण नेहमीच पाहतो बचावात्मक चेंडू जेव्हा हाताळतात गोलंदाज तेव्हा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतो. हा चेंडू शॉर्ट पिच होता, गती नव्हती आणि त्याचा पूर्ण फायदा घेतलाय. 2 in a row दुसरा सलगचा षटकार फलंदाज ऋषीच्या बॅटमधनं. सलामीला आलेला हा फलंदाज आहे. दमदार फलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य नेहमी पाहतोय. सुरुवात थोडीशी खराब झाली, जवळजवळ 2 चेंडू तो बीट झाला होता. सुरुवातीच्या 3 मध्ये त्यानं फक्त 4 मध्ये 2च बनवल्या होत्या. परंतु त्यानंतर आता आक्रमकतेला त्यानं सुरुवात केली. त्याला माहिती आहे हवी नाही तो कधी नाही. आता शेवटचे काहीसे चेंडू शेष राहिलेत आणि आता बॅटचा फेस ओपन हा करावाच लागेल. प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे. कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित संघ म्हणून निलजे संघाला नेहमी आपण ओळखतो आणि त्यांच्यासमोर 5 षटकामध्ये आपल्याला किमान 60-65 गरजेचे आहेत. 45 धावा स्कोर कार्डवर. इथे देखील ओळपीक चेंडू पुन्हा प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि जे जालं विणलं होतं त्या जाल्यामध्ये अडकवलंय आणि आता ऋषीची देखील सफलता कंप्लीट केली आहे. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना हिमांशु एंटरप्राइजेस गावदेवी वळवली टीमला डीजे करणनं सुरेख झेल पकडला आणि या झेलनं खेळ ऋषीचा संपला. टॉप ऑर्डर आता माघारी परतले. आता नवीन फलंदाज मुकेश शिलटकर अनुभवाची शिदोरी अगदी आपल्या पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये मुकेश शिलटकर दाखल झालाय. साथीनं विशाल आहे ज्यानं एक षटकार जरूर ठोकलाय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धापडकावरती. षटक क्रमांक 4 आपल्या. हॅलो
अगदी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आपण पाहतोय. ही खेळपट्टी हे क्रीडांगण खरं तर धावसंख्येसाठी ओळखलं जातं. सध्याच्या घडीला आपण नेहमी पाहतो की क्रिकेट हा आता फलंदाजांचा गेम झाला असं आपण नेहमी म्हणतो, परंतु एक चेंडू पुरेसा असतो त्याच फलंदाजाला बाद करण्यासाठी. चांगला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, प्रयत्न चांगला झाला केतन पाटीलचा, परंतु चेंडू मागे निघून जाईल तोपर्यंत सिंगल धाव सहज कंप्लीट होईल. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. क्रिकेटची लाईफ लाईन जे आपण म्हणतो त्या सिंगलचा इथे वापर झालाय. अतिशय सुरेख या स्पर्धेचं आयोजन नियोजन, तितकीच सुरेख सजावट देखील आपण पाहतोय. निर्भय डेकोरेटर्स आमचे अमीर फोरजी असतील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची सजावट आणि भव्य दिव्य हे मंच उभारण्यात आलंय. खरं तर त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं आगत स्वागत देखील आयोजकांच्या वतीनं आपण पाहतोय. स्लोवर चेंडू, चेंडूचा पेस आपण पाहतोय, गती परिवर्तन पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट झाली. सिली शॉर्ट लेगला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपलाईनं कंप्लीट केली. या गोष्टी गरजेच्या आहेत. क्रिकेटमध्ये जेव्हा आपण खेळता तेव्हा दुसरी धाव मिळेल की नाही हे माहीत नाही, परंतु पहिली धाव वेगानं पूर्ण करायची आणि ते तंत्र आता ह्या ठिकाणी आपण जरूर पाहतो. कारण की दोघांमध्ये जर आपण विचार केला तर तालमेल चांगला पाहायला मिळतो. दोघांना अनुभव देखील आहे आणि धावा कशा एकवटायच्या हे त्यांना माहीत आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48 षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील आता शेवटचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन पाटीलला आपण पाहतो. आतापर्यंत 2 षटकं नितेशनं हाताळली, त्यानंतर 1 षटक करणचं पाहिलं होतं जे चांगलं षटक आलं होतं आणि त्यानंतर आता केतन पाटीलला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल दरम्यान हा चेंडू इथे देखील गती कमी होती. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटकट आणि त्यानंतर चेंडू शॉट थर्डमॅनला. फक्त सिंगल धाव पहिला आपण पाहतोय आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 49 धावा. प्रति षटकाचा विचार जर आपण केला तर 12.25 अशी धावगती सद्यस्थितीला बॅटिंग करत असताना टीम वलवली आपल्याला पाहायला मिळतो. टॉस गमावला आणि प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाट्याला आल्या. सुरुवात दमदार केली आणि त्यामध्ये आता सातत्य राखलंय, परंतु डेटोरचं अजून एक षटक शेष आहे. त्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील त्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य जरूर अवलंबून असेल. समजकार्यासाठी त्यानं कसली कंबर, प्रशांत दादा आमचा 1 नंबर, प्रशांत दादा आमचा 1 नंबर, प्रशांत दादा आमचा 1 नंबर.
त्या गोष्टी नाही आहेत. जेव्हा आपल्याला धाव हवी असेल तेव्हा दोघांना देखील धावणं गरजेचं असेल. तसं घडलं नाही, फक्त एक धाव धावपळकावरती ऍड होईल. अंतिम बॉल काहीशी अडतले रिदम मध्ये आणि पुन्हा गोलंदाजी मार्क वरती परतत असताना प्रथमेश पाटील शेवटचा बॉल, टार्गेट सेट बॉल. कितीचं टार्गेट इथनं सेट होईल पाहावं लागेल या अंतिम बॉल वरती. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही. धाव घेत असताना रणवच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. सत्र पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हिमांशु एंटरप्राइजेस गावदेवी वळवली टीमने बनवल्या त्या 60 धावा आणि 61 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट असेल ते जवानमान अनिलजी ह्या टीम समोर. थँक्यू. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करतोय. आमचे बाबूराव दादा पाटील निजाचे यांना विनंती करेन आपण यावं. आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. एकीकडे कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोहिंजन ए आणि त्याच्या विरोधात मोठा गाव. चला, आमचे बाबूराव दादा पाटील आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय दोन संघामध्ये. हेड इज अ कॉल. हेड. टॉस जिंकलाय रंजन संघ. आपलं प्रथम अभिनंदन. टॉस जिंकलाय, कशाला पसंती द्याल? फिल्डिंग. फिल्डिंग कराल. विपक्ष संघ मोठागाव संघ आहे. एक रायगड एक ठाणे जिल्ह्यातील संघ आहे आणि या संघाला कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन असेल? 50 ते 60. मग आज पूर्णपणे संघ असेल का? कारण बरेच वेळा असं होतं की प्लेइंग 11 जे आपले नेहमी खेळत असतात त्यातील एकाच दुसरे खेळाडू नसतात. मग आज तुमच्या संघाची काय सिच्युएशन असेल? पोरं अजून आली नाही, बघू कोण आहे. चालेल. दरवर्षीप्रमाणे श्री गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आमदार चषक, काय म्हणाले स्पर्धेविषयी? चांगलंच असतं, जर आम्हाला संधी दिली त्याच्यावर धन्यवाद. वेणात आपण टॉस गमावला, आता बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावांचं लक्ष असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे मोठा गाव. गतवर्षी अतिशय चांगला खेळ झाला होता, हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या होत्या, एवढा दमकम दाखवला होता. ह्या वर्षी कशा प्रकारे खेळाल आणि तेच प्लेअर असतील का, त्याच्यामध्ये काही बदल असेल? पूर्ण टीम सेम आहे, फक्त एक नवीन बॉलर ॲड केला आहे, ऋषभ भोईर म्हणून लेफ्ट हँड बॉलर आहे. गेली कित्येक वर्ष या मैदानावरती गेलता, काय म्हणाले स्पर्धेविषयी? आमदार चषक स्पर्धा खूप चांगली होते आणि आयोजकांचं मी धन्यवाद करीन की ते नेहमी आम्हाला संधी देतात. ओके. तर एक आगळी वेगळी संकल्पना आहे की जय गणेश्वर धानसर आमदार चषकामध्ये प्रत्येक कर्णधाराचा सत्कार केला जातोय. यावं आपण. प्रत्येक वेळेला जेव्हा कर्णधार आलेले असतात, 8 संघांचा पोल असतो, 8 संघांचे कॅप्टन, त्यांचा प्रत्येक वेळेला आमचे आयोजक जितेंद्र पौरजी आणि सुरेशजी पौरजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा केला जातोय मान सन्मान. ही चांगली संकल्पना आहे, कारण बऱ्याच वेळेला पाहतोय आपण असं चित्र क्वचितच पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळेला स्पर्धा पाहतो, मात्र तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. मात्र या स्पर्धेमध्ये पाहतोय सातत्याने गेली बरीच वर्ष प्रत्येक कर्णधाराचा सन्मान केला जातोय.
त्याच दरम्यान पाहतोय आपण कैलासवासी अरुण क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते श्रीमान प्रमोद शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या आपण त्याचबरोबर आपण एक सन्मान घेतोय. प्रकाशजी हेगडे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा करूया आपण सन्मान. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. साई पाटील उपस्थितांचं करूया स्वागत. पहिलाच बॉल बॅकफूट पॉइंटला जात असताना धाव घेऊ का नको असंच काहीसं चित्र पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं. दोन संघ बलवान बलिष्ठ आहेत. एकीकडे पाहतोय आपण हिमांशू एंटरप्राइजेस या नावाने आज गावदेवी वलवली ही टीम खेळतो आणि त्याच्या विरोधात जय हनुमान निजे हा संघ पाहतोय. दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळणारा संघ. जर निलजे संघाचा इतिहास पाहिला तर निलजे संघ म्हटला की त्यांची अखंड परंपरा मकर संक्रांत चषक 56व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी आणि मानाची स्पर्धा. मागच्याच आठवड्यामध्ये तिचा सांगता सोहळा आपण पाहिला सर्वांनी. यावेळेस ऑफ ड्राय करायचं होतं, फटका पसला हवेमध्ये, झेल टिपला जातो आणि पहिला मोठा धक्का लागतो विशाल पवारच्या स्वरूपामध्ये. टीम निजे संघाला बिग विकेट, बिग लॉस. खेळाडू सचिन यांना पाहतोय मैदानामध्ये येत असताना. हे दोन संघ खेळतात. एक या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय आणि आज जर पाहिलं ना तर हिमांशू एंटरप्राइजेस या नावाने टीम गावदेवी वळवली खेळते आणि हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्रीमान रवींद्र शेठ भोईर हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया आपण स्वागत. पुन्हा एकदा दुसरा धक्का लागतो या टीम निजे संघाला. दोन धक्के लागल्यात. एवढी चांगली गोलंदाज पाहतोय आपण. ऋषी चौधरीला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक खरं तर 60 धावा कुठल्यात 61 धावसंख्येचं लक्ष आहे जय हनुमान निजे संघासमोर. फलंदाजानं सुवर्ण संधी लागोपाठ 3 षटकारांसाठी स्वर्गीय शेवंताई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताशेठ अनंत पाटील यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 1500 रुपये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. अजय पाटील आल्यात चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. लाईन पाहावी लागेल. यावेळेस ते सर्राट चेंडू फेकला. आशाभूत नजरेने पाहत राहिले अजय पाटील. एक चांगला खेळाडू आहे, वेल फिनिशर आहे या टीमचा. मोठे पडके मारण्याची बऱ्याच वेळा त्याच्याकडून अपेक्षा असते त्याच्या संघ सहकार्यांना. मात्र आज चांगला खेळ करावा लागेल.
61 धाबा चेस करायचे आहेत. पुन्हा एकदा यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि एक धाव अवांतर मिळत असताना मुकेश सिल्लोडकरला पाहतोय त्यांच्या मागे. मास्टर माइंड गेली बरीच वर्ष टीम गावदेवी वलवलीसाठी हा खेळणारा खेळाडू. आज नवीन नवीन खेळाडू त्याने घडवल्या त्या मैदानावरती पाहायला मिळतात. बरेचसे यंगस्टर खेळाडू, सर्वांना संधी देण्याचं काम असतं आणि तेच केलं जातं त्याच्या माध्यमातून. ओ पुन्हा एकदा वॉटर बॉलिंग सुपर, अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 खेळाडू बाद केले आणि धावा आल्यात फक्त पहिल्या ओव्हरमध्ये. 2 धावा, 2 वरती 2. पनवेल महानगरपालिकेचे आमदार, दमदार आमदार आपल्याला पाहायला मिळतात. गेले कित्येक वर्ष यावेळेस चौकार मारलाय. विजयाचा चौकार सन्माननीय प्रशांतजी रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा. याच दरम्यान दानसरचे किरण म्हात्रे यांचं आगमन झालं. आपण यावं मंचावरती, आपलं स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ धानसर, आपण आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा संकोच न करता मंचावरती यावं. जाऊया मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे धावा आल्यात फक्त 2. केतन पाटीलला पाहतोय आणि त्याच्या जोडीला अजय पाटील, हे 2 मातब्बर खेळाडू. गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक रत्नदीप. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा एज आणि पुन्हा एकदा खेळाडू बाद होतोय. तिसरा धक्का लागत असताना निजे संघाला आणि आता नितेश पाटील मैदानामध्ये. एडुसनेचे उद्योजक श्रीमान गणेशजी पाटील यांच्या वतीने नितेश पाटील लागोपाठ 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपये. आणि त्याचबरोबर निजे संघाला सुवर्ण संधी आहे. दत्ताशेठ पाटील यांच्याकडून स्वर्गीय शेवंताई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ 1,500 रुपये कॅश प्राईज. नितेशवरती दबाव असेल कारण टीमचा स्वतः कॅप्टन आहे. बराच चांगला खेळ, एक अष्टपैलू खेळाडू आहे टीमचा पहा मिळतो आपल्याला. आणि आता तर स्ट्राईक वरती पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू चाललाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला संघर्षाच्या संकटात करणारा पहिला चौकार टीम निजे संघाच्या बाजूने नितेश पाटील.
पुन्हा एकदा फटका उडवलाय, फिल्डर नाहीये, चेंडू चाललाय डीप कव्हरला, वेगाने जातोय. दुसरा टप्पा घेत असताना मात्र चेंडू जाईल सीमा पार. या ओव्हर मध्ये आलाय दुसरा चौकार. तर या दरम्यान मुकुंद घरत आणि किरण मात्रे यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालंय, स्वागत असेल. या ओव्हरमध्ये पाहिलं रत्नदीपला थोडंसं मार पडत असताना गरज आहे, कारण 61 धाबा चेस करायचे आहेत. 12ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामध्ये ठेवायचा होता, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये ठेवू शकला नाही. या पॉवर प्लेचं ओव्हर होतं, तेथे धाबा येणं गरजेचं होतं, मात्र विकेट जास्त गेल्या. पुन्हा एकदा ऑफड्राय, चांगला फटका होता. पॉइंटचा फिल्डर मिसफिल्ड करतोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी पाहायला मिळाला. 2 चौकार आले असले तरी सुद्धा आता कमी धावा पाहतोय, कारण 61 धाबा चेस करायचे आहेत आणि अशा वेळेला पॉवर प्लेमध्ये जास्त धाबा येणं तुमच्यासाठी गरजेचं असतात. मात्र नाही जमलं. शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच पाहू शकता रंजन आणि त्याच्या विरोधात मोठा गाव हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहा मिळतील. हो, फटका चांगला आहे, मात्र तो फटका पसलाय, टिपलाय तो झेल. कुणाल होते आणि संपलाय तो नितेश पाटीलचा खेळ. नाही कमजोर आहे झुंजारा, नाही कमजोर आहे झुंजारा. त्याच्या नावाची चर्चा जोरदार, त्याच्या नावाची होत असतात आणि असंच काहीसं पाहायला मिळेल का. मात्र जरी सुद्धा सुरुवातीला धक्के लागले ती धक्क्यातून सावरावं लागेल टीम निजे संघाला. आणि याच दरम्यान पाहतोय आपण नेक्स्ट मॅच मोठागावच्या विरोधात रंजन संघ खेळेल. आणि मोठागाव म्हटलं की जल्पेश भोईर GTCचे फाउंडर, ज्याने कमी वेळेमध्ये यशाची उंच शिखरे गाठली, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं मनापासून स्वागत. चेंडू गेला डॉट, अगोदर 2 लागोपाठ व्हाईट चेंडू फेकले आणि त्यानंतर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळाला. मात्र असे डॉट चेंडू परवडणारे नाही आहेत टीम निजे संघाला, कारण सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. मात्र त्या निराशातून बाहेर पडायचं असताना आणखीन एक विकेट मिळाली. अजय यावेळी संघर्ष करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही आहे. फिल्डिंग अतिशय चांगलं पाहायला मिळालं. एकणे धावसंख्या पुढे जात असताना 15 ही धावसंख्या पाहतोय आपण. अद्याप 46 धावसंख्येची गरज आहे.
तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय. पण फिल्डिंग प्लेसमेंट जर पाहिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने पहा मिळतं. बाउंड्री लाईनवरती खेळाडू उभे असताना बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेतून केल्यात, फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, सुपर षटकार. पुढचा चेंडू आज आमच्या समवेत स्कोरिंगची भूमिका करत असताना अनिकेत पोरजे यांना पाहतोय. अत्यंत चांगलं स्कोरिंग. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला तोच फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. फक्त एकेरी स्वरूपाची धाव मिळेल आणि इथून स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. लास्ट टू गो. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे ती आता 22 22च धावा आहेत. तिसरं षटक 61 चेस करायचे आहेत. तर या दरम्यान रंजनगावचे उद्योजक श्रीमान दिलीप शेठ पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. षटक समाप्त होते. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 23 करायच्या होत्या ते एकूण 61. 23 धावा झाल्यात आणि आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि आता गरज असेल ती मात्र 38 धावांची. 12 मध्ये 38 करायचे आहेत. थँक्यू. तर महानगरपालिकेचे सुपरवायझर सन्माननीय प्रल्हादजी भोईर साहेबांचं शुभ आगमन आपण पाहतोय. तर त्यांचा यथोचित स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. या प्रल्हादजी भोईर आपला शुभ सन्मान या ठिकाणी होईल. स्पर्धा पाहता आपण गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित आमदार चषकाचं हे पर्व ML ट्रॉफी 2025चं भव्य दिव्य पर्व आपण पाहता आणि या पर्वासाठी अनेक मान्यवर सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आलेल्या मान्यवरांचं आतिथ्य खरं तर ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य अतिथी देवो भव ही संकल्पना जोपासली जाते. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान. या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आमचे सन्माननीय सुरेशजी पोरजी अर्थातच त्यांच्या शुभ हस्ते चिटणीस पडवेल मंडळाचे ते आपण पाहतोय. त्यानंतर किरण म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर, ज्या क्रिकेटरनं खरं तर एक काल गाजवला क्रिकेट विश्वावरती, ज्या संघाचं अधिराज्य होतं असं धानसर संघाचं नेतृत्व, सलावीर फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती राहिली होती त्या किरण म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. खरं तर आम्ही खूप लहान होतो तेव्हा ह्या संघाचा गाजावाजा नेहमी आमच्या कानावरती आम्ही ऐकलाय आणि त्या संघाचे उत्कृष्ट फलंदाज किरण म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर सन्माननीय मुकुंदजी घरात या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4th क्रमांक आपण पाहतो. 4th क्रमांकाची जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचा हा यथोचित सन्मान. आमच्या स्पर्धेची एवन जोडी आपण पाहतोय. आमचे जितेंद्रजी पोरजी आणि साथीना सुरेशजी पोरजी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान TV स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. एकविरा इव्हेंट ही वाहिनी आणि त्या वाहिनी अंतर्गत हा सन्मान आपण TV स्क्रीनवरती पाहू शकता. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच जगदीशजी पोरजी यांचं शुभ आगमन आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी लगेच करण्यात येईल. तसेच ज्ञानेश्वरजी पोरजी या अपेक्षक आहेत महानगरपालिकेचे. तसेच अर्जुन गोंधली हे देखील या ठिकाणी आहेत. अर्जुनजी गोंधली विनंती आहे की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. एका बाजूला मॅच देखील चालू आहे, मॅच महत्वाची आहे, परंतु मान्यवर देखील भरपूर संख्येनं आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. तर त्यांचं स्वागत हे गरजेचं आहे आणि ते स्वागत करत असताना आमचे आयोजनकर्ता दोन्ही संघाला सूचना आहे कोणताही संघ विजय होऊ द्या, विनिंग मॅच होईल लक्षात ठेवा. कारण दुसरा सामना मोठागाव आणि रोंजन याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो जिंकेल तो पहिल्यातून जिंकणाऱ्या संघाशी खेळेल. षटकाराला अजय पाटीलच्या बॅटमधून 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. 5 सामन्याला आता करवट मिळाली आहे.
दरम्यान अर्जुनजी गोंदले यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्याबद्दल आमच्या एजंटकरता आणि टीम कमिटी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. यस, ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. तो 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज मगाशी षटकार पाहिला अजयच्या पाठमधून. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅक टू बॉलर्स खेळल्यात आणि रत्नदीपने स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवलंय. एक चांगला गोलंदाज आहे. गेली सातत्याने गतवर्षी सुद्धा या गोलंदाजाने इम्प्रेस केलं यंगस्टर या संघाचा गावदेवी वलवली. आज मात्र हिमांशू एंटरप्राइजेस या नावाने खेळत असताना हा गावदेवी वलवली संघ आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खंबे समर्थक आणि सल्लागार एक उद्योजक श्रीमान रवींद्र शेठ भोईर कोलवाडी यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे. ओ पॅडवर आदळतो लेग बिफोर LBW. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागलाय जय हनुमान निजे संघाला. अजय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दिशांक पाटील आल्यात. आता मग असे असं वाटलं अजयच्या बॅटमधून षटकार आला. पुन्हा एकदा विजयाची आस निर्माण केली होती. मात्र लगेचच रत्नदीपने त्याला LBW पकडलं. पाचित पकडलं. न्यू बॅटर मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रचंड वेग. वन्स अगेन चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. आता चेंडू शिल्लक आहेत ते शेवटचा चेंडू. 7 बॉल करायचे त्याद्यापी 30 धावा. मागचे 2 चेंडू एकही धाव नाही आहे. त्यामुळे आता थोडासा सामना कठीण होईल की काय. असा शेवटचा चेंडू आहे. त्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं फारच गरजेचं असेल टीम निजे संघाला. उडवलाय फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. मात्र फिल्डर उपस्थित झाल्यात. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. रायगड जिल्ह्यामध्ये ज्यानं फुलवलं कमाल. या रायगड जिल्ह्यामध्ये ज्यानं फुलवलं. रंगत निर्माण झाली आहे. शेवटचा बॉल होता. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता. आता बनवायचे 24. 6 चेंडू 24. सामना संपला नाही आहे. निजे संघ आहे हा मैदानावरती कधी पलटवार करण्याची क्षमता ठेवणारा संघ आहे. मात्र आता वलवली संघाला एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल. 7 चेंडू 32चं समीकरण होतं. ऐन मोक्याच्या क्षणी षटकार आला आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये शिरकाव करत असताना टीम जय हनुमान निजे संघ पहा मिळतोय. अत्यंत चांगली मानाची स्पर्धा आणि स्पर्धा पाहता आमदार चषक 2025चं दर्जेदार आयोजन श्री गणेश्वर. 24 6-24 24. गोलंदाज पाहतोय आपण सुयोग. 6 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. 2 चांगले फलंदाज. एकीकडे स्ट्राईकला पाहतोय आपण सचिन पाटीलला. छाने सुद्धा मगाशी एक षटकार ज्याच्या बॅटमधून आला. आता अपेक्षा असतील त्याच्याकडून सुद्धा. 6 बॉल 24. चला सामन्याचा रिदम तोडू नका. सामना ज्या रिदम मध्ये त्या रिदम मध्ये आपण सुरू करा प्लीज. पहिलाच बॉल उडवलाय. मात्र आता जास्त उंची लांबी कमी. झेल खाली क्षेत्ररक्षक आल्यात. आशिष होते. नो मिस्टेक. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. भक्तांची लागले रा. आई तुझे कोंबड्याने दिली या दादाची भक्तांची लागले रा. आई तुझे कोंबड्याने दिली या दादाची भक्तांची लागले रा.
सचिन बाजला पुढे एकदा मोठा धक्का लागला. असं वाटलं की आता सामन्यामध्ये शिरकाव करतोय, मात्र नाही. या षटकार टोकण्याच्या नांदामध्ये अगदी लॉंगऑफचा फोल्डर उपस्थित झाला आणि झेल स्वीकारला. त्यामुळे आता बडवाच्या 5 चेंडू 24. अद्याप सामना संपला नाही आहे. मोठे पडके आले तर सामन्याचा निकाल आणखीन काही लावू शकतोय, मात्र आता मोठे पडके खेळणार कोण? जवळजवळ खेळाडू बाद झालेत ते 6. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहतोय. ऑस्टमच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. टॉस जिंकला या रुंजन संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम मोठागाव संघाला. उडवलाय मात्र नाही आहे, ते फिल्डर नाही आहे. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत एकच धाव मिळते. आता सामना जिंकणं फार कठीण झालंय, कारण सुरुवातीला धाबा आल्या नाही. या 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा होत्या आणि 3 विकेट सुद्धा गेले. महत्वपूर्ण विकेट गेले त्यांचे. आणि याच दरम्यान आमच्या रायगड क्रिकेट समितीचे कोषाध्यक्ष अर्थातच खजिनदार साहेब आणि हरिभक्त पारायण बुवा सत्यवानजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. या आपण मंचावरती संदेश म्हात्रे हे सुद्धा आहेत. या आपण. आता सामना वन साइड मॅच पहा मिळतोय, जे ते चौकार षटकारांची गरज होती, मात्र मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला. असं वाटलं की आता जमेल काम, मात्र नाही. पुन्हा एकदा अवैध खेळल्यात. फिल्डर दूरवरतीच उभे राहिल्यात. त्यांना माहिती आहे की सामना आता आपल्या बाजूने झुकलाय. चला आता औपचारिक सामन्यामध्ये पहा मिळतंय. अपेक्षा होती की एक मोठा सामना, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, एक आणखी चेंडूची वाढ पाहावी लागेल आपल्याला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डार्ट. सामना जिंकलाय. या ठिकाणी पाहतो हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली या टीमने सामना पहिला जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम निजे संघ. तर लगेचच आपण वळणार आहोत पुन्हा एकदा स्वागत समारंभाच्या दिशेनं. बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आगत स्वागत ह्या स्पर्धेची परंपरा. तर निलजेगावचे केतन पाटील एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि निश्चित या आपण आपला देखील शुभ सन्मान ह्या ठिकाणी केला जाईल. आपला संघ परास्त जरी झाला असला तर देखील आपला सन्मान ह्या ठिकाणी होईल ह्यात शंका नाही आहे. केतन पाटील निलजेगावचे या आपण. तसेच जगदीशजी पोरजी यांना देखील विनंती आहे की या आपण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. या स्पर्धेची एवन जोडी आपण पाहतोय जितेंद्रदादा पोरजी आणि साथीन आमचे सुरेश भाऊ पोरजी च्या वतीनं सातत्यानं आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान दोन संघ आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये पाहिले आणि त्यानंतर आता सेकंड करत असताना हे दोन्ही संघ हस्तांदोलन करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तर या केतन पाटील आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो ऋषी, ज्याने 17 धाबा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवल्या. अष्टपैलू कामगिरी. रोहिंजनगावचे आकाश पाटील, यस त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. इन ऍक्शन मध्ये ते आहेत. तसेच तर सन्माननीय जगदीशजी पोरजी यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार. एक रंजन संघाचे एक दर्दी चाहते आणि त्यांचा हा शुभ सन्मान. तसेच मिनिल उर्वेकर ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान. यस